झी 24 तास एक पाऊल पुढे। दरम्यान मुंबईतलं जनजीवन आता पूर्वपदावर येऊ लागलंय। शिवसेना प्रमुखांना अखेरचा निरोप देण्यासाठी काल राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिकांच्या जथ्थेच्या जथ्थे शहरात आले होते। पाहूया आमचे प्रतिनिधी दिनेश मोरे यांनी घेतलेला शहरातल्या परिस्थितीचा आढावा। सलग 2 दिवस मुंबई बंद असल्यानंतर सोमवार सकाळपासूनच मुंबई पुन्हा एकदा ट्रॅकवर आलेली आहे। तुम्ही दृश्यांमध्ये बघू शकतात, रस्त्यांवर गाड्यांची वाहतूक जी आहे ती सुरू झालेली आहे। गेली 2 दिवस टॅक्सीज आणि ऑटोज पूर्णपणे बंद होते आणि मुंबईतल्या पब्लिक ट्रान्सपोर्टचा हा मोठा भाग आहे। मात्र आज सोमवारपासून पुन्हा एकदा रस्त्यांवर जे पब्लिक ट्रान्सपोर्टचे जे 2 महत्त्वाचे भाग आहेत, टॅक्सीज आणि ऑटो, ते पुन्हा एकदा रस्त्यावर धावू लागलेले आहेत। त्याचबरोबरच सरकारी कार्यालय आणि प्रायव्हेट कार्यालय जे आहे ते पुन्हा एकदा सुरू झालेले आहेत। तुम्ही इथे बघू शकता दृश्यांमध्ये या कार्यालयामध्ये काम करणारे कर्मचारी 2 दिवसानंतर आपल्या ऑफिसेसमध्ये आलेले आहेत। याचबरोबरच मुंबईतले जे हॉटेल्स आणि दुकानं आहेत ते सुद्धा बंद होते। मात्र आज सोमवार सकाळपासूनच सगळी हॉटेल्स आणि दुकानं जे आहेत ते पुन्हा एकदा सुरू झालेले आहेत। एकूणच मुंबईची स्पीड आहे ती गेली 2 दिवस पूर्णपणे थांबलेली होती, मात्र आज मुंबईत पुन्हा एकदा धाव लागलेली आहे। एकूणच आपण मुंबईतलं जे जनजीवन आहे ते पुन्हा एकदा सामान्य झालेलं आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारसह दिनेश मौर्य, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।